मिळतोय पनवेल परिसरामधील तळोजा मजकूर या संघासमोर. टॉस जिंकला तळोजा संघाने. डिसिजन असेल तो म्हणजे फिल्डिंगचा आणि बॅटिंगसाठी मोहिली संघाला इन्व्हाइट केलंय. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. कानानी सुभाष. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पहिला बॉलवरती पहिला खणखणीत चौकार. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला सुभाष पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती पाहायला मिळतं. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पहिलं मार्गस्थ आणि पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल. यावेळेस देखील मोठा चूक मारण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. चेज आणि एक्झॅक्टली एकदा झाली आहे 8 धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. परफेक्ट 9:54 पहिला बॉल पडलाय याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. 9:54 पहिला बॉल पडलाय. 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. मिडॉन मध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. वेल स्टॉप. थोडेसे फंबल जरूर झाले तरी देखील वेल स्टॉप पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो मिस्टेक पाहायला मिळते. सातत्याने पायाने अडवण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये जरूर होता मात्र जबरदस्त आपल्याला फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतो. इथे देखील थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या वतीने थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते. फाईन लेगचा खेळाडू जोपर्यंत बॅकिंग देईल तोपर्यंत मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 11 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 11 या आकड्यावरती आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. सतीश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म वरती विकेटने स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सुभाषांना आपण पाहतोय. 1 धावेंचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेस देखील कोलडप्याचा बॉल मिडॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. मैदानावरती आलेली सिंगल. षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. थँक्यू डीजे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल आणि धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 2 खणखणीत चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर 4 बॉलवरती 4 सिंगल. षटक क्रमांक पहिलं जबरदस्त राहिलंय. बॅटिंग करत असताना टिटवाळा परिसरामधून आलेला मोहिली संघासाठी धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. विदाउट एनी लॉस 12 ऑन द बोर्ड. पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 12 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर रोहित भोईर के कंधों पे जिम्मेदारी ओवर नंबर 2 की और स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज सुभाष जिन्होंने 2 रनों का कंट्रीब्यूशन दिया. राउंड द विकेट से आड़ा स्ट्रोक देखने को मिलेगा. गेंद निकलती हुई सीधे स्क्वेयर लेग बाउंड्री लाइन के बाहर. शुरुआत अच्छी हुई है. मैदान के अंदर पहली गेंद के ऊपर आता हुआ ये बेहतरीन चौका. थैंक यू डीजे. यस, आ देखिए जरा किसमें कितना है दम. चमके रखना कदम मेरे साथिया. पहले ओवर में कुल मिलाकर 12 रन खर्च करती है लेकिन इस ओवर की शुरुआत बेहतरीन देखने को मिली. बल्लेबाज सुभाष के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन चौका. इस बार गेंद बढ़िया थी और कीपिंग उससे भी बढ़िया. पीली गेंद डॉट गेंद की थी समाप्ति. 16 रन कुल मिलाकर रन संख्या बहुत बढ़िया तरीके से कमबैक होते हुए
इसी तरीके से गेंदबाजी करनी पड़ेगी। इसी के साथ विकेट टेकिंग भी गेंदबाजी बहुत ही ज्यादा जरूरी है। कमबैक करना पड़ेगा तलोजा मजकूर टीम को। 40+ का क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ, इस बार स्ट्रोक बढ़िया, व्हाट अ स्ट्रोक। गेंद इस स्लॉट में, उसे भेज दिया पार्किंग प्लॉट में। सुभाष के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन छक्का। सिक्सर देखने को मिलेगा। ड्रीम स्टार्ट मैदान के अंदर टीम मोहिली 40+ के माध्यम से। दोनों तरफ से बल्लेबाजी उतनी ही तीखी, आग दोनों ही तरफ से जल रही है। दोनों ही तरफ से बल्लेबाजी बहुत ही आला दर्जे की। इस बार लोवर फुल टॉस ऑन साइड के दिशा में टर्न करते हुए मिड विकेट में। जब तक फील्डिंग बढ़िया देखने को मिलेगी तब तक ये सिंगल मुकम्मल। बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग का एफर्ट देखने को मिलेगा। रन संख्या कुल मिलाकर 23 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर। 4 गेंदों का खेल हो चुका है, 2 गेंदों का खेल अभी भी शेष। इस ओवर के आखिरी 2 गेंदें। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, गेंद हवा में नो मैंस लैंड में गिरती हुई आती हुई यह सिंगल। 1 रन की मदद से रन संख्या कुल मिलाकर 24 रनों के ऊपर। कमबैक करना पड़ेगा। कहा जाता है कि जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के गाओ तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। अब इस ओवर में आखिरी गेंद के ऊपर कमबैक करना पड़ेगा। यहाँ से एक डॉट गेंद और टीम तलोजा मजकूर भी कमबैक कर सकती है, क्योंकि 2 ओवर की समाप्ति के बाद 24-25 रन एक अच्छा 50-50 मैच हमें देखने को मिल सकता है। इस मर्तबा गेंद डाइवर्ट होते हुए गिरने के बाद थोड़ी सी काटा चेंज करते हुए 2 रन मुकम्मल। तीसरे रन का प्रयास, 2 रन तो कंप्लीट। तीसरे रन का प्रयास, तीसरे रन की मदद नहीं मिलेगी। 2 रन मुकम्मल, तीसरे रन की मदद नहीं मिलेगी। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज आउट होते हुए सुभाष बैक टू द पवेलियन। 26 रनों के ऊपर यह पहला झटका 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर 26 रन। दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 26 या आकड्यावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। या षटकाची आपण जर विचार केला तर मात्र तब्बल 14 धावा या षटकामध्ये। नवीन बॅटर मैदानावरती दिनेश पाहायला मिळतील। बॉलिंग ट्रॅक वरती दीपक यांना आपण पाहतोय। एकीकडे मोहिली 40+ संघ टिटवाळा परिसरामधील एक दिग्गज नामांकित खेळाडूंचा भरणा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल पनवेल परिसरामधील तलोजा मजकूर 40+ संघ। धावसंख्या 26, फार चांगली सुरुवात मोहिली 40+ संघाकडे। सध्याच्या घडीला मोमेंटम पाहायला मिळते। लोवर फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय। मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता, नकार दिलाय। अगदी बरोबर कॉल पाहायला मिळतोय। आली मैदानावरती सिंगल, धावसंख्या 27 या आकड्यावरती। आली मैदानावरती सिंगल। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळत होते, आता कान्हा पाहायला मिळतील। यावेळेस देखील ऑन साइडला स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो। डीप मध्ये फिल्डर प्रयत्न केले होते, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आवाक्याच्या दूर फिल्डरच्या, आणि लावलाय मॅप, शोधलाय गॅप, गाडी पोचली आहे डेस्टिनेशन वरती आणि आलाय हा जबरदस्त चौकार। जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळते फलंदाजी बॅटर कान्हा यांच्या वतीने। दीपक यांच्यावरती आक्रमक हल्ला चढवण्यात आलाय। धावसंख्या 31 या आकड्यावरती। 31 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती, आणि धावींचा ग्राफ खाली यायचं नाव घेत नाहीये। जबरदस्त पाहायला मिळेल। दीपक पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती। लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डिंग अप्रतिम, रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद। विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय। अतिगाई संकटात नाही असं पण नेहमी म्हणतो। मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, गन फिल्डर होते, आणि दिनेश यांच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दिनेश बॅक टू दी पवेलियन। अजून एक धक्का बसतोय मोहिली 40+ संघाला।
जर वगळला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेला. फिल्डर जोपर्यंत डीप मधून येईल थोडासा जगलिंग पाहायला मिळाली. फंबलनेस आली मैदानावरती. डबल धावेच्या मदतीने षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 37 पाहायला मिळेल. या षटकामध्ये 11 धावा फलकावरती ऍड झाल्या. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या मोहिली 40+ संघाची पाहायला मिळते 37. आतापर्यंत जर बघायला गेलं तर फार चांगली फलंदाजी पाहायला मिळते मोहिली 40+ संघाच्या वतीने. दोन्ही संघांचा विचार केला दूरवरचा प्रवास करून इथे आलेत आणि इथे आल्यानंतर प्रत्येक संघाला विजय प्रस्थापित करायचे. मात्र या मैदानावरती या सामन्यामध्ये एकच संघ विजय होईल. तो संघ असेल कुठला तर बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. रुपेश पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. मोहिली 40+ विपक्ष तलोजा मजकूर 40+ असे 2 नामांकित 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 37. कान्हाच्या वतीने पहिलाच बॉल डॉट बॉल फेस करण्यात आला. मात्र कान्हा एक जबरदस्त बॅटर आहेत. आतापर्यंत फार चांगली फलंदाजी त्यांनी केली आहे. मात्र इथे लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावफलक 38 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला 1 बॉलचा खेळ झालाय. 1 वाईड 1 डॉट पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलाय लॉंग ऑफच्या दिशेला. बॉल पडल्यानंतर फिरलाय, डायव्हर्ट झालाय आणि आता नशीब डायव्हर्ट व्हायला देखील वेळ लागणार नाही. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाची साथ सोबत आहे आणि नशिबाचा चौकार देखील पाहायला मिळेल कान्हाच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती 42. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर वाट इज लॉंग ऑफच्या मध्ये अगदी बॉलला फील्ड करण्यात आली आहे. मैदानावरती 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट होतील. 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा 45. 45 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये रुपेश यांच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवण्यामध्ये यश संपादित केलंय. 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च होत असताना 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 44 ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 वाईड 1 चौकार 1 3 धाव्यांचा आपण पाहू शकतो. आता कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. 3 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत. यावेळेस देखील मैदानावरती मोठा शोक मारण्याचा प्रयत्न. आली मैदानावरती सिंगल. ती देखील लिगबाशी धावा येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कंगालमध्ये असतो थोडीशी तंगी असते त्यावेळेस पैसे कसे येऊ गुगल पे येऊ किंवा रोकडा येऊ पैसे येणं गरजेचं आहे. अगदी त्याचप्रमाणे या ओव्हरमध्ये देखील रन येणं गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल. लॉंग ऑफचे फिल्डर कॅच झाली ड्रॉप. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश संपादित केलंय. 2 धावा कंप्लीट होतील. मैदानावरती जिथे झेल होती तिथे या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाब्यांच्या मदतीने फलक पुढे सरकेल. 48. शेवटचा 1 बॉल अजून देखील शिल्लक. 48 धावा धावफलकावरती. मोहिली 40+ संघाने फार चांगली सुरुवात करून दिली आहे. तलोजा मजकूर या संघाच्या वतीने आपण पाहू शकतो महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. त्यामध्ये श्रेय फिल्डरना देखील जातो कारण फिल्डरांच्या वतीने देखील मिस्टेक आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली आहे. बॅटची कडा पाहायला मिळते. थर्डमॅनच्या दिशेला झाली आहे मिस्टेक. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 तर कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल का? येस
तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 50 अप, 51 धावा धावफलकावरती आणि 52 52 धावेंचं लक्ष. कान्हा यांच्या वतीने जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 13 बॉल आणि 29 धावेंची विध्वंसक खेळी आपल्याला कान्हा यांच्या वतीने पाहायला मिळते आणि फार चांगली साथ देखील सुनील यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 51, 51 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. विजयासाठी 51 धावा धावफलकावरती. 52 52 धावेंचं लक्ष मैदानावरती पाहायला मिळतोय. 52चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. बघूया 52 धावा बनतील की डिफेंड होतील. उंबर्डे संघाचे कर्णधार आणि मोह संघाचे कर्णधार लवकर या टॉस साठी आपण पुढील मॅच आपण कव्हर करू. उंबर्डे आणि मोह असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील. आपण लगेच टॉस देखील करणार आहोत आणि पुढील मॅच उंबर्डे आणि मोह असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. लगेच टॉस साठी या. आय थिंक उंबर्डे 40+ संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मोह संघाचे कर्णधार प्लीज आपण देखील रिपोर्टिंग करायचं. टीम मोह मोह टीम मोह प्लीज लवकरात लवकर कॅप्टनला पाठवून द्यायचे विनंती असेल.
सामन्याला होती सुरुवात. 52 52 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय टीम मोहिली 40+ संघाच्या वतीने तलोजा 40+. चला मोह संघ प्लीज विनंती असेल ही ओव्हर संपण्या अगोदर आपली उपस्थिती गरजेची आहे. या आयोजकांच्या वतीने सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मिड मॅच मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे याची देखील नोंद करून घ्यायची, त्यामुळे लवकरात लवकर मोह टीम रिपोर्टिंग करायचं आहे. येस टायमर देखील आम्ही नोट करतोय. पहिला बॉल 10:16. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पाहायला मिळतोय. हुक केलाय, बॉलला सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कन्हैया मुंबईकरांच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा दमदार 4. कन्हैया मुंबईकर मैदानावरती पहिल्या बॉलवरती आपल्या इरादे स्पष्ट केलेत. जरूर 51 धावा आमच्या गोलंदाजांनी खर्च केल्यात, मात्र आमच्यामध्ये देखील क्षमता आहे. तलोजावरून आम्ही दूरवरचा प्रवास करून इथे आलोय आणि इथे आल्यानंतर देखील 52 धावा ज्या आहेत त्या देखील आम्ही चेस करू शकतो. मनामध्ये हाच विश्वास घेऊन कन्हैया पाहायला मिळत आहेत मैदानावरती. पहिल्या बॉलवरती आपल्या इरादे स्पष्ट करतायत. जसा पहिल्या बॉलवरती चौकार आला तो दडपण शशिकांत यांच्यावरती दिसत असताना रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. आलाय बॉल वाईट आणि धावसंख्या फलकावरती एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्कूप करण्याचा प्रयत्न, मैदानावरती सुपला मारण्याचा प्रयत्न होता. खाली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 6 पाहायला मिळतील. 6 ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 52चा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 13.00 ची आस्किंग गती जरूर आहे आणि त्या गतीला मेंटेन करत असताना 13 धावा तुम्हाला हव्यात तर मात्र 14 ते 15 धावांचं पॉवर प्लेचं पहिलं षटक येणं गरजेचं आहे. यासाठी मैदानावरती सुरुवात जबरदस्त झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय, मात्र आता संदीप राजे यांना देखील कमबॅक करावा लागेल. हाफ ट्रॅकर पाहायला मिळतोय. आपटी बार कीपरांच्या वतीने झाली आहे मिस्टेक आणि मैदानावरती पाहू शकतो आपण वाईट +1. एकूण 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 51 धावा आपण बनवल्यात, मात्र त्याचं संरक्षण करणं देखील तितकंच गरजेचं आहे. रन बनाए लेकिन उससे बचाव करना बहुत ही ज्यादा इम्पॉर्टंट आहे. मैदानावरती तशी कामगिरी होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. तलोजा 40+ विपक्ष मोहिली 40+ असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठला संघ जिंकेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. यावेळेस देखील झाली आहे मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल +1. एकूण 2 धावा फलकावरती होती ऍड आणि धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. अशी गोलंदाजी झाली आहे तर मात्र आपण पाहू शकतो मिस्टेकवरती मिस्टेक सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. त्या मिस्टेक टाळणं आता सध्याच्या घडीला फार गरजेचे आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो टोटली ओव्हर द वेस्ट आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने हे जबरदस्त ॲक्शन रिप्ले आणि फ्रीडचा बॉल आणि पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक. पुन्हा एकदा मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नो +1. पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. वन्स अगेन ही मिस्टेक आपण पाहू शकतो. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. शरीराचा वेध घेणारा बॉल बीमर, त्या व्यतिरिक्त ओव्हर द वेस्ट आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटिंग करत असताना कन्हैया मुंबईकर मैदानावरती आपल्या नावाचा डंका पेटवतायत. त्यांच्या बॅटमधून हा A1 क्वालिटीचा दमदार खणखणीत षटकार.
बॉल झालेत आणि धावसंख्या फलकावरती 19 पाहायला मिळते. कन्हैया मुंबईकर मैदानावरती आलेत आणि जी बॅटिंग करतायत ती कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 19 पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. आणि आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती आता चेंजेस होत असताना गोलंदाजी करण्यासाठी काशीनाथ यांना आपण पाहतोय. काशीनाथ यांना आता कमबॅक करावा लागेल कारण अडचणीमध्ये संघ नक्की सापडलाय. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे थर्डमॅनचा खेळाडू. फिल्डिंग ला जवाब, जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील 20 ऑन द बोर्ड. विजयासाठी अजून देखील 32ची आवश्यकता. 20 बॉल 32 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही देखील या षटकामधील शिल्लक आहे आणि काशीनाथ यांनी जबरदस्त पहिला बॉल हाताळलाय. यावेळेस देखील ऑन साइडला फिल्डिंग अप्रतिम. काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आणि आपण पाहू शकतो 40+ मॅच मध्ये अशी फिल्डिंग म्हणजे लाजवाब एफर्ट पाहायला मिळतोय. जे 12th मॅन तलोजा मजकूरचे बसले त्यांनी देखील कौतुक केलंय. आणि ज्यावेळेस तुमचे विरोधक तुमचं कौतुक करतात ना मित्रांनो, समजून जा की तुम्ही वेगळ्या दर्जाचं क्रिकेट खेळतायत. तेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेटमध्ये नेहमी आपण समोरच्याचा सन्मान करतो म्हणून हे प्युरेस्ट फॉर्म ऑफ क्रिकेट आहे. यावेळेस देखील सिंगल कंप्लीट झाली आहे, कॅच झाली आहे, ड्रॉप. मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने षटकाची युती सांगता. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 23 पाहायला मिळते. अजून देखील इक्वेशन जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित बॉल असतील ते म्हणजे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 29 धाव्यांची आवश्यकता. मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 23 पाहायला मिळेल. 18 बॉल 29 धाव्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक मैदानावरती प्रगतीपथावरती असताना दुसरं दिनेशांना आपण पाहतोय. दिनेशांच्या वतीने आता कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं. गोलंदाज तयार. 18 बॉल 29ची आवश्यकता होती. स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. फिल्डरच्या वतीने झाली आहे मिस्टेक आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. नशिबाची साथ सोबत आहे आणि बॉल सीमा पार. नशिबाचा षटकार. थँक्यू डीजे. सिक्सर आलाय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 29 धाव्यांची आवश्यकता. 23ची अजूनही गरज आहे. येस 29 धावा झाल्यात. आता 23ची आवश्यकता. पहिले 29ची आवश्यकता होती, 23 झाल्या होत्या. आता क्रिस क्रॉस 23ची आवश्यकता आहेत, 29 झाल्यात. यावेळेस देखील फुलटॉस बॉल. सातत्याने मिस्टेक मोहिली 40+ संघाच्या गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. इथे देखील थोडीशी मिसफील्ड तत्पर या मैदानावरती कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतो. धाबा 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 31. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 16 बॉल 21ची आवश्यकता आहे. 16 बॉल 21 हे विजयासाठी इक्वेशन आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार. यावेळेस देखील लॉंग ऑफच्या दिशेला स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. वेगाने फिल्डर आलेत. थोडासा जगलिंग पाहायला मिळाली, थोडासा फंबलनेस. तत्पर या मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2. धावसंख्या फलकावरती 33. 15 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळते. 15 मध्ये 19. एकीकडे मोहिली 40+, दुसरीकडे तळोजा मस्कूर 40+. असे 2 दिग्गज संघ पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्टेप आउट झाले. स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. गॅप मधून हा बॉल काढण्याचा प्रयत्न होता मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये
जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 17 म्हणजे खऱ्या अर्थानं आता तलोजा मजकुरी 40+ संघ या सामन्यामध्ये फ्रंट फुटवरती पाहायला मिळतोय. मात्र मोहिली 40+ संघाला देखील कमबॅक करावा लागेल. इथून 2 बॉलवरती एक जर विकेट आली तर त्यांचं देखील कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्टेप आउट झाले होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. वाडिश मिडॉन क्षेत्रामध्ये आली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक 36 या आकड्यावरती. 13 बॉल 16 धावांची आवश्यकता. तलोजा मजकूर 40+ संघ या मॅच मध्ये सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती या मॅचला ड्राईव्ह करत असताना फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. 13 बॉल 16 बनू देखील शकतात, डिफेंड देखील होऊ शकतात. यावेळेस देखील अलोंग द कार्पेट बॉल चालला मिडॉन क्षेत्रामध्ये. फिल्डिंग अप्रतिम पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आली मैदानावरती सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरा मैदानावरती समाप्त. 52 बनवायचे होते. 2 षटकांमध्ये बनल्या 37. एकही गडी बाद झाला नाहीये. 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता अजून देखील असेल. ती म्हणजे तलोजा मजकूर 40+ संघाला. आता मोहिली 40+ संघाला कमबॅक करावं लागेल. 12 बॉल आणि 15 धावा हे विजयाचं इक्वेशन. बारा बॉल 15ची आवश्यकता पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावर कान्हा पाहायला मिळतात. ऍक्शन क्विक आहे पण बॉलिंग करत असताना थोडासा कडस यूज करण्यात येतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अकरा बॉल 15 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. विजयाचं इक्वेशन 11 बॉल 15 हे विजयाचं इक्वेशन असेल. मोहिली 40+ संघ कमबॅक करू शकतो. त्यावेळेस झाली आहे मिस्टेक. पुन्हा एकदा मोहिली 40+ संघाने चांगली धावसंख्या बनवली होती पण धावेंचं रक्षण करत असताना जे एक्स्ट्रा धावा गेल्यात ना, ही मॅच जर निघली त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामधीलच धावा आपल्याला पाहायला मिळतील. वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट+1 एकूण 2 धावा फलकावरती होतील. 8 धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 39. 11 बॉल 13 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. 10 बॉल 13 धावांची आवश्यकता. संदीप राजे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉल फेस करत असताना सरळ बॅटने धावा येत आहेत. अशा वेळी त्यांच्या वतीने देखील आपण पाहू शकतो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. स्वीट हिट झालेलं नाहीये. 10 बॉल 13. 10 बॉल 13ची आवश्यकता. कान्हा मैदानावरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होते. मैदानावरती आलाय बॉल वाईड. रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा येस एक रिव्ह्यू आहे. येस एक रिव्ह्यू आहे. सूचित करण्यात येईल पंचांच्या वतीने.
फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी पण क्लोज होता, अतिशय क्लोज. आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये क्लोज, अतिशय क्लोज. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने आपण पाहू शकतो फार चांगला टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतोय. अजून एक डॉट बॉल, कमबॅक झालाय मैदानावरती. 9 बॉल आणि 12 ची आवश्यकता. संदीप राजे मैदानावरती थोडासा आता आपण पाहू शकतो प्रेशर मध्ये असतील. 9 बॉल 12 ची आवश्यकता आहे, हे इक्वेशन पाहायला मिळतोय. सामना ज्या वेळेस चालू झाला 52 धावांची आवश्यकता होती. अडचणीमध्ये संघ होता. पहिल्या षटकामध्ये जवळपास 21-22 धावा आल्या. 3 ओके. आपण पाहू शकतो 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. यावेळेस देखील पाहायला मिळतोय मैदानावरती आलाय बॉल, डॉट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते कान्हा यांच्या वतीने. अफलातून गोलंदाजी. आता 6 बॉल 11. 6 बॉल 11 आणि आपण पाहू शकतो रिव्ह्यू, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी असेल. 6 बॉल 11, रिव्ह्यू लॉस्ट. सहा बॉल 12. येस, थोडस करेक्शन आपण करूया. 6 बॉल 12 ची आवश्यकता पाहायला मिळते. 6 बॉल 12 आणि चला वेळ जास्त घ्यायचं नाहीये, विनंती असेल. मोहिली संघाचा काय कमबॅक पाहायला मिळतोय कान्हा यांच्या वतीने. कमालीची आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र गोलंदाजी. 6 बॉल 12चं इक्वेशन पाहायला मिळतोय. संदीप राजे, कन्हैया मुंबईकर. कन्हैयांनी कमबॅक करून दिलं. बॉलिंग ट्रॅक वरती सुभाष यांना आपण पाहतोय. सुभाष आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. धावसंख्या फलकावरती 40 पाहायला मिळते. एकही विकेट गेला नाहीये. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम प्लीज थोडंसं सहकार्य करा. आयोजन समितीच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना येते, वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6 बॉल 12 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. यावेळेस देखील ग्लास करण्याचा प्रयत्न, झालीये मिस्टेक, कॅच झालीये, ड्रॉप, सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर होता, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता 5 बॉल 11 ची आवश्यकता आहे. 5 बॉल 11 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 5 मध्ये 11 कुठला संघ जिंकेल पाहणं महत्वाचं. मोहिली 40+ संघ या मॅच मध्ये बॅकफुट वरती होता. कान्हा यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि आता समीकरण पाहायला मिळतोय 5 बॉल 11. 5 बॉल 11 ची आवश्यकता. मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. आता इक्वेशन 4 बॉल 10 ची आवश्यकता. 4 मध्ये 10 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये 10 बनतील का? मोहिली 40+, विपक्ष तलोजा मजकूर 40+, असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. कन्हैया यांच्याकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरलाय. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज, त्यांनी देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2
धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 बॉल 8ची आवश्यकता पाहायला मिळते. तलोजा 40+ विपक्ष मोहिली 40+ असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कधी फलंदाजी तर कधी गोलंदाजी, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी मोहिली 40+ तर कधी आपल्याला तलोजा या संघाच्या वतीने पाहायला मिळते. 3 बॉल 8 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 3 मध्ये 8, 3 मध्ये 8ची आवश्यकता होती. फाईन लेगच्या खेळाडूच्या वतीने मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फाईन लेगच्या दिशेला. मस्ट नीडेड 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. 2 मध्ये 4ची आवश्यकता. दर्शकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. दोन्ही आमचे 12th मॅन जे बसले होते ते आता उभे राहिलेत, कारण माहिती आहे ही मॅच अशी आहे बसून बघण्यात मजा नाही. प्रेशर दोघांच्या खांद्यावरती आणि तितकाच प्रेशर आपल्याला मैदानावरती खेळणाऱ्या खेळाडूंच्या खांद्यावरती देखील पाहायला मिळतोय. 2 बॉल 4ची आवश्यकता होती. मैदानावरती फाईन लेगच्या डोक्यावरून सामना केलाय क्लिअर. जशी बाउंड्री क्लिअर झाली आहे सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम तलोजा. मजकूर 40+ संघाने अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम मोहिली संघाला आपण देणार आहोत. या पाहायला मिळतील या सामन्याचे सामनावीर. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. ऑन टाइम कन्हैया पाहायला मिळतील. कान्हा यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. काय त्यांची बॅटिंग होती आणि बॉलिंग देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम कामगिरी आपल्याला कान्हा यांच्या वतीने पाहायला मिळाली, पण त्यांना साथ देणं गरजेचं होतं.